पटपट पेट करून सोडा उद्या पण पीच्या पण उद्या पटपट पेट करून घ्या. हे लोक इतक्या बाकीच्या ह्याच्यामध्ये जर एवढ्या ह्याने काम करत असते ना तर कसं काम झालं असतं हे आपल्याला पण माहिती आहे. गाडी पकडली आहे. सर सोडा गाडी. सर मी नंतर फाईन पे करते. माझ्यासोबत बाळ नाही. 10 वाजलेत सर प्लीज. माझ्यासोबत माझं छोटं बाळ आहे. मी तुमची माणसं मला तिथं पण पैसे हे करायला सांगत होती आणि आता नाहीये तेच सांगतेय मी तुम्हाला. सर हा सो काढा ना बिंदास काढा. मी सांगते ना तुम्हाला आता टायमिंग काय झालंय. 100 गाड्या होत्या तिथं सर 2 गाड्या उचलून आणल्यात तुमच्या. कसल्या 7 गाड्या तुमची लोक मावशी बिवशी म्हणतोय तुमचा माणूस. सरळ सरळ ही कुठली पद्धत झाली कुणाला म्हणायची. बरं सांगतोय ना यार बाळ आहे माझ्यासोबत. तुमची चुकी नाही तुमची जबाबदारी नाहीये का काय. मी एक लेडीज आहे तुम्हाला कळतंय का. टायमिंग काय झालाय किती टायमिंग झालाय टाइम काय झालाय. तुम्ही थांबलाय. नाही ते नाही मी थांबले. मी रिक्वेस्ट करते त्यांना. तुम्ही आमच्यासाठी नाही. तुमचं 24 तास ड्युटीचं काम आहे. तुमचं हे नाहीये. 8 वाजता नाही किती लालो माझी गाडी 2 मिनिटांसाठी उचलली सर. 2 मिनिटांसाठी मी 1000 रुपये का भरू. तुमच्यासाठी आम्ही थांबलोय. माझ्यासाठी नाही थांबले तुम्ही. 100 लोक नाही सर. मी तेच सांगते माझ्यासाठी नाही. मी तेच सांगते तुम्ही मारा ना सर. फाईन मारा तुम्ही. माझ्याकडे आता पैसे नाहीयेत. मला फक्त घेऊन जाऊ द्या गाडी. सर 2 मिनिटांसाठी फक्त बाळाला पलीकडून इकडे आणायचं होतं. चूक नाही. मी तिथे पण रिक्वेस्ट केली होती त्यांना. तिथेही रिक्वेस्ट केली होती. नाही एवढं सगळ्या घटना घडतात त्याच्यात एक एक्सक्यूज तुम्ही देऊ शकत नाहीये मला आता की बाबा मी भर नंतर गाडी. मी काय सांगते कुणाची. सर ऐका ना बाकी ह्यांची ड्युटी कितीला चेंज झाली ना आधी कोण होते मला पण माहितीये. तास झालं ते सांगते ना सर. माझ्यासाठी नाही थांबले तुम्ही सर. माझ्याशी तुम्ही किती वेळा बोलले. मी तुमच्याकडे 4 वेळा आली की रिक्वेस्ट करायला की सर सोडा. सोडा फाईन करून भरणार. अहो भरतो ना. टायमिंग बघा ना. टायमिंगचा काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला. टायमिंगचं नसते याचं काय. आपलं तुम्ही तुमच्याकडे थांबला. आम्ही कितीचं टायमिंग आहे. 10 वाजता मी बाळ घेऊन तुमच्या इथं का थांबू. तुमचा प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करा ना. आज गाडी तुम्ही माझी उचलून आणली. मला माझी गाडी घेऊन जाऊ द्या आता सर. घेऊन जावा. आमचं काही मत नाही ना. सर तेच सांगते 2 मिनिटांसाठी गाडी मी मागे पळते. तुमची गाडी पुढे. मी ह्या गाडीच्या मागे आली आहे. मग का नाही थांबवली. तुमची लोक थांबली नाहीत सर. एका मिनिटांसाठी तुम्ही गाडी उचलता का सर. कसं तुमची लोक 100-200 विकतात. कुठं बोला. 100-200 तुमचे लोक मॅनेज होतात. माझ्या समोर दिलेत. माझ्या समोर तेच तर प्रूफ आहे. तेच तर चुकीचं आहे. तुमचं प्रूफ मागता तुम्ही काय नाही घेत नाही सर. त्यांच्या आता किशे धुंडाळले ना 100-200 असे सापडले नाही तर बोलू आपण. या ना सर बघू आपण यांचे किशे. मी दाखवते तुम्हाला 100-200 आणलेले. चला का नाही आणायचे. माझ्या खिशात 10,000 आहे. तुम्ही घेणार का. खरंच बंडल घेऊन आले तुम्ही. हा दिवसभर नाही आला तुम्हाला. कामालाच नाही इथं. नाही तेच ना बाईंचा नाही आहे प्रश्न सर. मी ते सांगते माझी गाडी 1 मिनिटांच्या अंतरावरती होती. मी त्या गाडीच्या मागे आली आहे. तुमच्या गाडीच्या मागे आली आहे. मी माझी गाडी थांबवा. मी तिथं असताना माझी गाडी काढली आहे. मी पाणीपुरीवाल्याला विचारा तुम्ही. चला ना तुम्ही. मी विचारते पाणीपुरीवाल्याला विचारा तुम्ही. मी आला की तुम्हाला म्हटलंय विचारा त्यांना काढलेला. आणा व्हिडिओ. चला नाही आणा ना व्हिडिओ. मी आहे रेडी. हा आणू द्या. पाणीपुरीवाल्याला विचारा तुम्ही. हा विचार त्याच्याकडून का आणू दंड. लावायला नाही सांगितलं सर. मी तेच सांगते ही गाडी गेल्यानंतर 1 मिनिटात आली आहे मी. तुम्ही 1 मिनिट तुम्ही दंड टाका ना. मग टाका ना. मग भरू ना. तुमचा माणूस म्हणतोय मंथेंडचं टार्गेट दिलंय मार्चचं आम्हाला. पावत्या पे करून घ्या. तुमचंच नाव सांगितलंय रत्नपारकी सर. तुमचंच नाव सांगितलंय. तेच हे अख्खं फेसबुक इंस्टाग्राम शिवाय घालतंय लाईव्हला तुम्हाला. अर्धी लोक चांगली कामं करतात पण काही तुमच्यासारख्या लोकांमुळे सगळं हे चालू आहे. नाही तेच ना. हा भिकारीच आहेत. बरोबर आहे भिकारीच आहेत. 1 मिनिटांच्या अंतरावरती मी उभी आहे. माझ्या गाडीला ना दंड लावलेला आहे. मी माझी गाडी घेतल्याशिवाय जाणार नाही इथून. मी यांना सांगते शरण्य माझ्या सोबत आहे. स्किल हे चालले. हा हेच चालले. मी आहे इथे. हे टॅग करा डायरेक्टली. पुणे पोलीस त्या कोण असेल ते. पुणे नाही PCMC मध्ये येते. मावशी बिवशी म्हणतात ही लोक हिथं आल्यावरती. आईला आजी म्हणतात का काय माहिती.
वाजलेत किती माहितीये? 10 वाजलेत. 10. ताई तुझी पण गाडी आणली? तुझी पण गाडी आणली? मग हो गावा सगळ्या लोकांना चला कर म्हणते हो त्याचा किंवा पे करायचा प्रॉब्लेम नाहीये. मी तेच सांगते की मी नंतर पे करते ह्यांना. यांचे टार्गेट्स आहेत मार्चंटचे की यांच्या साहेबांनी यांना सांगितले पे करून घेतल्याशिवाय गाड्या सोडायच्या नाहीत. अख्ख्या रस्त्याने यांना खड्डे पडलेत. नाही तिथे काय काय घाण झाली आहे. जे ते गुन्हे होत आहेत ते राहिले. ह्यांना गाड्या उचलून आणायचे फक्त. आणि त्यात पण सिलेक्टेड गाड्या आणतात हे लोक उचलून. अख्ख्या रस्त्याला नो पार्किंग मध्ये गाड्या आहेत. पार्किंगची सोय नव्हती काय नव्हती. 2 मिनिटांसाठी फक्त हिला आणायला गेले होते मी तिथं. सोडायचं ना मग. पेड ठीक आहे फाईनचं हे पण एका मिनिटांसाठी मी माझ्या मुलीसाठी दिवसभर काम केलं. त्यातून मला 1000 रुपये भेटलेत. मी का देऊ यांच्या माड्यावरती 1000 रुपये? एका मिनिटांचा विषय. मी मागे पळते गाडी आहे पुढे. मी सांगते माझी गाडी आहे म्हणून स्टील यांना हे करायचे. ह्यांच्या गाडीला कॅमेरे आहेत फक्त ना. ह्यांची लोक बाजूला जाऊन 100-200 रुपये घेतात. ते दिले नाहीत ना की मग अशा गाड्या इथं आणतात. माझ्या समोर तिथल्या गाड्या बाजूला गेलेल्या आहेत. वरती न उचलता तिथल्या तिथं मॅनेज करतात ही लोक. पोट नाही भरत. हा तेच. त्यामुळेच घरातली पण अशा लुळी पांगळी कशा असतात 100-200 वरती टाकतात. मी इथून नाही. मी जाणार नाही इथून गाडी घेतल्याशिवाय. आज फाईन पण नाही भरणार. टाका ना गाडीवर फाईन टाका. काही प्रॉब्लेम नाहीये. वरून हॅपी वुमेन्स डे म्हणतात निर्लज्जासारखं. एवढे सगळे गुन्हे होत आहेत त्याचं काही नाहीये. गाड्या पकडायच्या त्यांना फक्त रात्रीच्या. थांबायचं. आणि सांगितलंय काय माहितीये? ज्यांच्याकडे पैसे नाहीत ना त्यांच्या गाड्या ह्या अशा पडलेल्या आहेत. त्यांचा तळतळ घेऊन यांचं हे होणार आहे. म्हणे यांच्याकडे पैसे नव्हते म्हणून इथं जे तुम्ही आता रिक्षाने जा तुम्हाला 100-200 देतो आणि पैसे आल्यावर तुमची गाडी न्यायला या इथे. प्रश्न फाईनचा नाहीये. प्रश्न रिक्वेस्टचा होता की मुलगी आहे माझ्यासोबत मला सोडा आता माझी गाडी. मी माझं क्लिअर करेल काय असेल ते. नाही यांना 100-200 नाही दिलं ना. हा प्रॉब्लेम आहे ह्यांचा. हा महिला दिनाचे सन्मान चाललेत आणि वरून मला म्हणतात आमच्या मार्शलला बोलवतो. म्हणलं बोलवा ना. गुन्हे करणारे सोडा आणि आम्ही जे आवाज उठवतो ना आम्हाला पकडा म्हणलं. तेवढीच लिहे यांची. हा तेच ना लक्षात. मेमोरेबल वुमेन्स डे. आणि हे डिनाय जे करतायत ना यांच्या बंड काही 100-200-200च्याच नोटा निघतील. समोर बघणारी लोक आहेत तिथं. आणि किती काय गोष्टी होत आहेत. 10 वाजल्या. त्यांच्या PSI ला म्हटलं कोण रत्नपारखी कोण आहे की सोडा सर साहेब. रिक्वेस्ट केली. रिक्वेस्ट इज्जतीत की माझ्यासोबत बाळ आहे मला सोडा इथून तुम्ही. पण नाही म्हणे भरा 1000 रुपये भरा. यार मी का 1000 रुपये भरू एका मिनिटांसाठी? आणि नाहीच भरणार यावेळेस 1000 रुपये. काय होईल ते होईल. माझी दिवसभराची मेहनत आहे. माझं मला माहितीये मी तिच्यासाठी काय काम केलं आज दिवसभर. कुठं बोंबलं तिंडली आहे. ते 1000 रुपये ह्यांच्या बोकांडे अजिबात देणार नाही मी. भले नियम आहे ना तिकडे बोकात गेला नियम यांचा. बघू सगळे नियम आहेत ना. कोण सुरक्षित आहे कोण कुठं काय आहे नाहीये ना. सगळे नियम गेले यांच्यानुसार नियम चालतात. जायचं तुम्हाला कळायला पाहिजे ना. ते रडायला पाहिजे. ते सोडा ना गाडी. यार मी फाईन भरते फक्त मला आता सोडा. कुणाला ऑथॉरिटी मग ती बघताय का तरी ते सर? हा आतमध्ये गेल्यावर चल म्हणून ही कुठली लँग्वेज झाली यांची? काय नाही हसून एकदम आहे ना
तुम्ही काही माझं करू शकत नाही. हे ऍटिट्यूड आहेत त्यांचे. मोबाईल काढून मला दाखवतायत. नाही नाही मला नकोय दादा हे. तुम्ही का भराल माझा फाईन? माझं फाईन नका भरू. मी उद्या पोलीस मुख्यालयाला जाऊन हे सगळं लाईव्ह आहे ना डायरेक्टली कुठे असेल ना कोण तुमचं कोण आहे काय नाव आहे त्यांचं ना म्हणताय ते त्यांना भेटते मी. अमितेश कुमार सरांना भेटते आणि पुणे पोलीस सगळ्यांना टॅग करणार आहे मी. मॅच बघत बसलेत सर. 10 वाजता मी इथं माझी काशी करते माझ्या मुलीला घेऊन. मार्शल का नाही आले तुमचे? लेडीज बोलवा ना, लेडीज मार्शल तुमच्या इथं. कोण बोलवणार होते? आणि फक्त म्हणावं इंस्टाग्रामला ना प्रगती सांगणे सर्च करा म्हणावर आता. आणि उद्या मी बरोबर येते इथं तुमचा कार्यक्रम. सर तुमच्या याच्यासाठीच रोड सेफ्टीसाठी काम करते मी. मला पण माहिती आहेत नियम. पुणे पोलीस मुख्यालयाला सत्कार झालाय मागच्या महिन्यात अमितेश सरांकडून कॅश प्राइस हेच सगळं. मग तेच सांगते मी तुम्हाला. टायमिंग काय आहे सर? मी एकटी आहे. तो मला म्हणतोय नवऱ्याला फोन करून पैसे मागव. कुठं का नवऱ्याला फोन करू मी? उभीच होती गाडी सर. ढिगभर गाड्या आहेत तिथं ढिगभर. नाही पण मी ह्या सरांना हे केल्याशिवाय जाणार नाही इथून आता. नाही असू द्या ना. सर गाडी सोडायला सांगा. सर गाडी सोडायला सांगा. मार्शल येणार होते ना तुमचे? येणार होते ना सर? थोडं तरी पटतंय का हो? थोडं तरी पटतंय तुम्हाला? तुम्ही इथं मॅच बघत बसलाय. मी माझ्या बारक्या बाळासोबत बाहेर तिथं भांडते या लोकांसोबत. थोडं तरी पटतंय तुम्हाला? थोडं तरी. मग मी तेच सांगते टायमिंग काय झालंय हा? कुठल्या सेफ्टीने मी पोलीस स्टेशनला यायचं? लेडीजनी कुठल्या सेफ्टीने यायचं? नाही तेच ना. 1 मिनिटांसाठी का मी फाईन भरायचा? माझी दिवसभराची कमाई येते. मी 1 मिनिटांसाठी 1000 रुपये का भरू? तेच सांगते. का काय करणार? आपलं फाईन भरून घेऊन जायचं. सर 1 मिनिटासाठी 1000 रुपये मी नाही भरणार. नाही भरणार. चूक करायची नाही आपण. चूक कसली सर? एवढ्या ढिगभर चुका होतात त्याच्यावरती तुम्ही घेताय ऍक्शन? गाडीला पाहिजे आपण. 1 मिनिट मी उभी होती. चूक करायची नाही. तुमचे सीसीटीव्ही व्हिडिओ काढा. उभी होते मी होते जिथं होत्यापेक्षा गाडी लावून नका. त्या बाळाकडे बघा त्याच्या बघूनच चाललंय त्यांचं. तिचा फायदा घेण्या इथपर्यंत मी नाही येते. तुम्हाला आहेत का मुली वगैरे? आहेत नाती आहेत ना? मग तिचा फायदा घेतला? सिरियसली तिचा फायदा घेतला? पोलीस आहे ना तुम्ही? तुमचं काम होतं की ठीक आहे सोडा म्हणून. गाडी सोडली. तुमचा हो तो काम करणारा माणूस ज्याचा पगार असेल 200 रुपये दिवसाचा तो बिचारा माझ्यावरती आहे करतोय. सर फक्त व्हिडिओ आहे ना पोस्ट होतोय तो चेक करा. नाही करा चेक. नाती आहेत म्हणतोय. पण असेल ना टॅग करा. मी हा व्हिडिओ पोस्ट करणार आहे इंस्टाग्रामला. कारण आहे ना ही लोक इतकी माधुरचोत लोक आहेत ना. सिरियसली चुतिया लोक आहेत सिरियसली. 10 वाजलेत. हा बिकार चोट लोक इथं टीव्ही बघतायत व्हिडिओ बघतायत. यांना थोडं सुद्धा असं हे नाहीये थोडं सुद्धा. आणि 500-1000 रुपये पाहिजे त्यांना. आणि वरून म्हणतोय पोरीचं हे करतेय म्हणून. नाही मी माझी गाडी त्या मुलांनी सोडली. माझं मी फाईल 1 मिनिटांसाठी 1000 रुपये. सिरियसली येऊ दे. कोण आले? रेप होत आहेत ते राहिलं. रस्ते पडलेत ते राहिलं. एवढे सगळे मॅटर चाललेत. गुन्हेगारी दिवसा डोळे इथं कोयतान बितान घेऊन लोक फिरतायत ते झालं. माझी गाडी पकडून ठेवली. नालायक लोक. काय झालं यार? आता त्या बिचारा काम करणाऱ्या मुलांनी माझी गाडी सोडली. साहेब आतमध्ये व्हिडिओ बघत बसलाय. मग आता सोडली का नाही गाडी? आणली गाडी पण उपकार केल्यासारखं म्हणतोय की ना पोरीच्या ह्याच्यावरती गाडी हे केली. बोलायला सुद्धा नीट नाही. मावशी बिवशी म्हणताय ती लोक सरळ. कोण आहे? कोण रत्न बारकी म्हणे फाईन आहे ना फाईन भरा. माझ्या गाडीवरती पेंडिंग फाईल आहे. माझं बोलणं त्याबद्दल पुणे पोलीस मुख्यालयामध्ये झालेलं आहे ऑलरेडी. आता काय झालंय 1 मिनिटांसाठी मी फक्त तिला तिथून आणण्यासाठी गेली. माझी गाडी उचलून आणली. मी का 1000 रुपये भरू? वरून नाटके करतात. ह्याला फोन कर त्याला फोन कर नवऱ्याला फोन कर. हे कोण मला सांगणार आहे मी कुणाला फोन करू? काढलंय
अख्ख्या इल्प्रोलच्या लाईननी गाड्या आहेत, 6 गाड्या उचलेल्या आहे. कशाला? आणा ना ट्रक, आणा, सगळे नियम करा.